करायचे आहेत. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा आपण सर्वजण आज भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ध्वजावंदनासाठी महाराष्ट्र प्रदेशाच्या मुख्य कार्यालयामध्ये आज उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. विशेष करून पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वांना माहीत आहे की गेली वर्षानुवर्ष प्रथा आणि परंपरेनुसार 6 एप्रिल हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टी पक्षाची असणारी आपली जी विचारधारा जी आहे त्या विचारधारेला सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा भारतीय जनता पार्टीचा छोटा छोटा कार्यकर्ता हा गेली 46 वर्ष त्यागाची, 46 वर्ष समर्पणाची अशा भूमिकेतून कार्यकर्ता हा झटला आणि देशाला वसुदैव कुटुंबम या विचारधारेबरोबर घेऊन जाण्यासाठी गाव खेड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न हा देशातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला. आज आम्ही सर्वजण ती प्रथा आणि परंपरा पुढे नेण्याचं काम करतो. आजच्या या ध्वजारोहणाच्या निमित्ताने ज्या वेळेला हा मान भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला मिळाला मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला या पदापर्यंत जाणं किंवा या पदापर्यंत पोहोचताना जो अभिमान वाटतो तोच अभिमान छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना वर्षानुवर्ष काम करताना अनेक अनुभवातून आला आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी आज ज्या ताकदीने विकसित भारताचं स्वप्न घेऊन चालली आहे आणि हे विकसित भारताचं स्वप्न कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट असे कार्यक्रम की ज्या कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर देशभरातील प्रत्येकाला राष्ट्रीयत्वाच्या धाग्याबरोबर कसं जोडता येईल हा कार्यक्रम हा सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये हा सुरू असतो. या कार्यक्रमाला आज सुरुवात झाली आहे. 7 दिवस हा कार्यक्रम अविरतपणे प्रत्येक मंडल स्तरावरती प्रत्येक बूथ स्तरावरती होणार आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.